हरे कृष्ण. आडवाच दिसतो का अजून? हरे बोल. मी आपल्या आणि आपल्या सर्वांच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करतो. हरे कृष्ण. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी नितिन. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नितिन. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्शिष्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकथं ददाति स्वपदां. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवञ्च श्रीरूपं सागरजातं सघन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सेवनललितां श्री विशाखान्वितां हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकान्त राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावन हरे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. हरे कृष्ण 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 हरे हरे राम. हरे कृष्ण 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 हरे. मी इयरफोन काढून बघतो आपल्याला ऐकायला येते काय. हरे कृष्णा. हो प्रभूजी. ठीक आहे असं ठेव. तर आजचा अभंग असा आहे. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. अशुभ यापुढे शुभ होऊन या ठाके. प्रेम सुखाची या राशी पाप नाही उपदासी. प्रेम सुखाची या राशी पाप नाही उपदासी. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. ऐकायला येतोय ना आवाज? हरे कृष्ण. आवाज स्पष्ट ऐकायला येतो का? हो येतोय प्रभूजी, स्पष्ट येतोय. अर्थ. विष्णुदासाने आपल्या संगतीने अनेक पापींना दोषमुक्त केले. त्यामध्ये विष्णुदासांच्या संघाचा म्हणजे भगवंतांचे जे पार्षद आहेत सिद्ध भक्त आहेत त्यांच्या संघाबद्दल माहिती सांगितली गेली आहे. तर विष्णुदासांनी आपल्या संगतीने अनेक पापींना दोषमुक्त केले. विठ्ठलाचे शूर सैनिक त्यांच्याकडे वाईट नजरेने कोण बघणार. त्यांच्या पुढे अशुभ सुद्धा शुभ होऊन जाते. विष्णुदासापाशी प्रेम सुखाच्या राशी आहेत. पाप औषधाला सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात की विष्णू भक्तांनी भूलोकाला वैकुंठ स्वरूप केले आहे. तर याच्यामध्ये भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, भगवंतांचे जे पार्षद आहेत, विष्णुदास आहेत, त्यांच्या संघाचं महत्व समजून सांगितलं आहे. त्यांचा लव मात्र साधू संघ सुद्धा जर मिळाला तरी आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाते. आणि हे आपल्या अजामिळ अमरीश महाराजांच्या उदाहरणात आपण ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. तर आपण पाहूया भक्तीची जी विधी आहे तिची शिडी कशी आहे हे आपण सर्वांना माहित आहेच. तर पहिल्यांदा भक्तीची विधी सुरू होते श्रद्धेपासून. आपल्याकडे आपलं जे मागचं केलेलं कर्म आहे, विधिविधान जे आपण मागे केलेले आहेत, की जे जे कर्म केलेले आहेत त्याचा जे प्रारब्ध आहे त्यापासून आपल्याला श्रद्धा निर्माण होते. प्रथम श्रद्धा उत्पन्न होते आणि त्यानंतर साधू संघ होतो. आणि साधू संघानंतर ह्या पुढच्या सगळ्या पायऱ्या आपण चढत चढत जातो. प्रथम श्रद्धा, नंतर साधू संघ, मग भजन क्रिया सुरू होते. मग भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, रुची, आसक्ती, निष्ठा, भाव, प्रेम शेवटचं स्तर आहे. त्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या साधू संघावरती अवलंबून आहे. जर साधू संघ झाला नाही तर पुढच्या क्रिया अशक्य आहेत, होऊ शकत नाहीत. म्हणून साधू संघाचा आपल्या जीवनामध्ये खूप खूप
महत्वाचे स्थान आहे. आणि भक्तीच्या शेवटच्या स्तरापर्यंत जायसाठी सुरुवात ही साधू संघानेच होती. म्हणून साधू संघाचं आपल्या भक्तिमय जीवनामध्ये खूप खूप महत्वाचं स्थान आहे. आणि हे जे साधू साधू संत आहेत हे सगळे भगवंताचे पार्षद आहेत, भगवंताचे प्रिय भक्त आहेत. ते भगवंतानेच त्यांना आपल्या उद्धारासाठी पाठवून दिलंय. आणि त्यांचा एकच कार्य म्हणजे मी नेहमी सांगतो, बद्ध जीवांचा उद्धार करणं, बद्ध जीवाने दुःखातून मुक्त करून आपल्या भगवंताच्या धामी घेऊन जाणं, हेच साधू संतांचं मुख्य कर्तव्य आहे. तुकाराम महाराज सरसरे श्रेष्ठ संत कायम आटापिटा कशासाठी करतात? आपल्यासारख्या बद्ध जीवाचा उद्धार व्हावा, आपल्यासारखे बद्ध जीवा दुःखातून मुक्त होऊन भगवंतांचं प्रेम प्राप्त करून भगवंताच्या धामात जावं, हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. असे जे अनेक अनेक साधू संत आहेत, त्या साधू संतांपैकी नारद मुनीने लाखो लाखो भक्तांचा, अनेक अनेक भक्तांचा उद्धार केला व त्यांना भगवंतांचं प्रेम प्राप्त करून दिलं. तर आज आपण नारद मुनीने चा जो संघ ज्यांनी ज्यांनी प्राप्त केला, नारद मुनीने ज्यांना ज्यांना उपदेश केला व त्यांनी भगवंतांचे प्रेम कसं प्राप्त केलं, याच्याबद्दल काही कथा श्रवण करायच्या आहेत. आणि त्यांनी कोणाकोणाचा उद्धार केला हे आपण सांगण्या इतपत हाताच्या बोटावर मिळणार कथा नाही आहे. ते लाखो लाखो लोकांचा त्यांनी जीवनाचा उद्धार केला. त्यातल्या काही महत्वाच्या म्हणा किंवा जेवढ्या निवडक आज आपल्याला चर्चा करता येतील तेवढ्या आपण चर्चा करायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वाल्मिकी ऋषी. हे वाल्मिकी ऋषी जे होते, वाल्या खोली त्यांचं नाव तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर ह्यांचं आयुष्य जीवनमान कसं होतं, हे कसे जगत होते? जे वाटसरू जंगलात येतील त्यांची लूटमार करायची, त्यांच्याकडे जी संपत्ती असेल ती घ्यायची, मूक प्राण्यांची हत्या करायची आणि त्यातून जे उपलब्ध संपत्ती, तसं हे जे पदार्थ किंवा मूक प्राण्याला आपण घरी आणून त्याचेच पदार्थ बनवायचे आणि खायचे, अशी जीवनक्रिया होती त्यांची. तर असं त्यातून त्याचं कुटुंबाचं भरणपोषण करायचं. मी एकदा नारद मुनी जात असताना हे ज्यावेळी घटना त्यांच्या नजरेस आली, तर नारद मुनीने विचार केला की हे जे असे जे साधू संत असतात ते त्यांना सर्व माहिती असते, पुढं काय घडणार, ही व्यक्ती मागच्या जन्मी काय होती आणि असं काय ते प्रारब्ध त्यांच्या फळाला येतंय आणि त्याच्यामुळं अशा साधू संतांचं त्यांना दर्शन होतंय किंवा संग मिळतोय आणि मग त्यातून त्या व्यक्तीचा उद्धार होतो. तर साधू संघ आपण म्हणतो, संघ म्हणजे काय, त्यांच्या संगतीत राहिलं म्हणजे त्यांचे गुण आपल्याला आले किंवा त्यांनी जे उपदेश दिले त्याचं पालन झालं असं म्हणता येत नाही. नुसता संगतीत राहून उपयोग नाही. तर साधूचा संघ म्हणजे साधू जे उपदेश देतात, जे आपल्याला आचरण करायला सांगतात, त्याचं आपण पालन करून त्या उपदेशाचा आपण अंगीकार केला तर त्यापासून मिळणारं फळ जे असतंय ते साधू संघामुळे मिळतंय. तर साधू संघ म्हणजे फक्त साधूंच्या संगतीत राहून उपयोग नाही, त्यांनी जे आपल्याला उपदेश देतात त्या उपदेशाचं आपण पालन केलं पाहिजे, हे महत्वाचं असतं. तर असे हे जे वाल्मिकी ऋषी होते, हे ऋषी कसे बनले? अगोदर वाल्याफळे होते. वाल्मिकी ऋषी बनायच्या अगोदर वाल्याफळ होता आणि अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करत होतं. आणि मग नारद मुनींनी त्यांना एक दिवस उपदेश दिला आणि सांगितलं की हे तू करतेस हे कोणासाठी करतोस? तर वाल्याफळीने काय सांगितलं, मी माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे, माझ्या मुलाबाळांचं पालन पोषण माईक बंद करा, कोणाचं चालू आहे तो. आणि माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करायसाठी मी करतोय, हे माझं कर्तव्य आहे. तर मग नारद मुनीने काय सांगितलं त्यांना, तू घरी जा आणि विचारून ये तुझ्या बायका मुलांना, पत्नीना, मुलांना की मी जे पाप करतोय त्यात तुम्ही किती भागीदार आहात. तेव्हा नारद मुनींच्या या सांगण्यावरून वाल्याफळे आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला मुलांना विचारलं की मी जे पाप करालोय तुमच्या भरण पोषणासाठी त्यात तुम्ही किती भागीदार आहात किंवा भागीदार आहात की नाही? तर ते म्हणाले, तुम्ही आमच्या कुटुंबाचं पालन पोषण करायची जबाबदारी तुमच्यावरती आहे, ते तुमचं कर्तव्य तुम्ही करा. आम्ही तुमच्या ह्या पाप जे कृत्य करतात त्याच्यामध्ये आम्ही काय म्हणून भागीदार आहोत? त्यामुळे मग ह्या वाल्याफळीचे डोळे उघडले, त्यांनी नारद मुनींच्या चरणावरती येऊन लोटांगण घातलं आणि म्हणले असं असं म्हणतात, मग हे तू सोडून दे म्हणले असलं कर्तव्य. आपला मनुष्याचा जन्मच भगवंताची भक्ती करायसाठी आहे आणि कुटुंबाचं जरी पालन पोषण करायचं आहे, कर्तव्य म्हणून करायचं असेल तर पापमय कृत्य करू नको तू.
भक्तिमय कृत्याद्वारे तू हे सगळं त्यांचं भरण पोषण कर. आणि त्यामुळे वाल्मिकी ऋषींचं डोळे उघडले. त्यांनी हे सगळं संसार सगळा सोडून दिला आणि मग भगवंताच्या ते भक्तीत लागले. आणि नंतर ते वाल्याकुळीचे कोण बनले? वाल्मिकी ऋषी बनले. आणि हे त्यांनी कोणी लिहिलं? रामायण लिहिलं. अगोदर रामायण लिहिलं आणि त्यानंतर रामायण घडलं. ह्या सर्व कथा आपल्याला माहित आहेत. आणि यातून आपल्याला नारद मुनीचं जे हे कार्य आहे ते आपण समजून घ्यायचं. हे नारद मुनी सारखे जे महान संत ऋषी होऊन गेले, त्यांच्या त्या ज्या विभूती आहेत त्या कशासाठी आहेत? आपल्या कल्याणासाठी त्या विभूती जन्माला आलेल्या आहेत. आणि असं हे जे कार्य नारद मुनी सारखे ऋषीमुनी करतात, त्यामुळं आपल्याला भगवत प्रेम प्राप्त होण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्यांचे उपदेश आपण आचरणात आणले पाहिजे. असंच मृगारी जो होता, हा जंगलामध्ये शिकार करायचा. त्याला असं वेड होतं की हे जे प्राण्यांना तो मारत असे, पूर्ण मारत नसे, अर्धवट मारत असे. आणि अर्धवट मेलेला जो पक्षी, अर्धवट मेलेला जो प्राणी असतो, तो जो तडपडत असते त्याचं प्राण जायच्या अगोदर, तो बघण्यात त्याला आनंद होत होता खूप. अशी असुरी प्रवृत्ती म्हणतात ती. तर त्यांना खूप आनंद व्हायचा. मग एकदा नारद मुनी त्यांना ज्यावेळी भेटले, तर नारद मुनी म्हणले, तू त्यांना अर्धवट का मारतोस? कारण ते म्हणाले की अर्धवट मारण्यामध्ये ते जे तडपडतात त्याचा मला आनंद मिळतो. तर हा आसुरी आनंद आहे, असं तू करू नको. एक तर त्याला मारायचं असेल तर पूर्ण मार. त्याचं जे पाप असेल ते तुला लागेलच, त्यातून तू पापमुक्त होणार नाही. स्वतः अर्धवट मारून त्यांचे जी तडपड असते ती बघू नको. आणि हे तू करणं किती गुन्हे करतोस तू. हे असे तू जेवढे प्राणी मारलेस ते सर्व प्राणी आकाशात तुझ्याकडे पाहत आहेत. तू कधी मरतोस आणि ते तुझा बदला कसा घेतील. पुढच्या जन्मी तू तू प्राणी होशील आणि ते तुला अशा पद्धतीने मारतील. असा उपदेश ज्यावेळी नारद मुनींनी केला, तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि म्हणाले की हे मी जे करतोय चुकीचं आहे. नारद मुनी त्यांना उपदेश दिला की आपला मनुष्य जन्म कशासाठी आहे? पण भक्ती केली पाहिजे भगवंतांची. आपल्याला मनुष्य जन्माचं सार्थकी लावलं पाहिजे. हे सगळं उपदेश केल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तर म्हणाले, मी हे जर केलो नाही तर माझे मग रोजीरोटी कशी चालणार? तर नारद म्हणले, काही गरज नाही आहे. मी रोजीरोटी कशी तुझी चालवायची ते भगवंत करतील. मी तुला समजून सांगेन कसं करायचं. आणि मग त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी एक छोटासा असं कुटीर बांधली आणि तिथं हे तपस्या करत बसला तो. कोण? हा मृगारी. आणि तपस्या बसल्यानंतर सगळ्या भागातल्या त्या लोकांना माहिती झालं की हा एवढी शिकारी करून प्राण्यांची हत्या करणारी, लूटमार करणारा हा एकदम साधू बनला. म्हणजे सुरुवातीला त्याला शंका वाटायला लागली, पण नंतर नंतर हा बसला. आणि नारद मुनींनी सांगितलं, काही करायचं नाही, तो नुसता बसायचा असे कपडे घालून आणि जे भगवंतांचं नामस्मरण करायला मी सांगितलं तेवढं करायचं. त्यामुळे सगळ्या लोकांचं सुद्धा त्यांच्याबद्दलचं मतच बदललं. आणि मग ते प्रत्येक जण जे यायचे त्यांना पाहायला ते काय तर खाऊचे पदार्थ घेऊन यायचे आणि आणून ठेवायचे तिथे. आणि असं अन्नधान्य यायला लागलं, अनेक अनेक पदार्थ जेवणावश्यक असतो आले, कपडे लत्ते यायला लागले. आणि त्याचं एक मोठंच्या मोठं भांडार झाल्यासारखं झालं. ते सगळ्यांना वाटायला लागले इतका हा क्रूर मनुष्य, इतका प्राण्याला मारून तडपड बघायचा, लूटमार करायचा, हा इतका याच्यात बदल कसा काय झाला? आणि त्यासाठी लोक त्यांना भेटायला लागले, त्याच्या दर्शनाला लागले. आणि त्या ज्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू यायला लागल्या, त्याच्यामध्ये त्याचा प्रपंच चालू लागला. अशा पद्धतीने नारद मुनी त्यांना संसाराला लावून टाकलं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांना लावून टाकलं. दुसरी कथा म्हणजे अमरीश महाराजांचे जे बंधू होते. अमरीश महाराज हे भगवंताचे शुद्ध भक्त होते, पण त्याचे जे बंधू होते त्यांना भगवंतांच्या बद्दल, साधूंच्या बद्दल खूप द्वेष मनात होता, अतिशय रोष. साधू संतांचे दर्शन घ्यायचं म्हटलं की त्यांना अतिशय क्रोध यायचा. तर अमरीश महाराजांना सारखा विचार पडला की माझं तर मी भक्ती मार्गात लावल्यामुळं भगवंतांचं प्रेम मला प्राप्त होईल, पण माझ्या भावाचा उद्धार कसा व्हायचा हे दुःख मनात त्याच्या सलत होतं. एकदा असंच नारद मुनी ज्यावेळी अमरीश महाराजांना भेटायला गेले होते, अमरीश महाराजांनी आपल्या व्यथा सांगितल्या की महाराज, असं असं झालंय, माझा जे भाऊ आहे तो अजिबात अभक्त आहे. तो भगवंतांच्या नामस्मरण तर करत नाहीच, पण भगवंतांच्या बद्दल द्वेष करतोय, साधू संतांच्या द्वेष करतोय. त्याचा उद्धार कसा व्हायचा? तर एकदा त्यांना त्याचं दर्शन घ्या आणि त्यांना तुम्ही काय तर दर्शन घ्या म्हणजे तुम्ही दर्शन द्या आणि त्यांना काहीतरी उपदेश करा. तर नारद मुनी म्हणले ठीक आहे, आपण जाऊया भेटायला. मग शेजारीच जिथं त्यांच्या राजमहालाचं साधू साईड एका बाजूला ज्या प्रसादामध्ये राहत होते त्यांचे भाऊ, तिथं अमरीश महाराजांनी त्यांना नारद मुनींना घेऊन गेले.
आणि तो ज्या खोलीमध्ये बसलेला होता त्या खोलीचा दरवाजा उघडून नारद मुनी आत जाणार, एवढ्यात नारद मुनींचं दर्शन झाल्या झाल्या तो हातात काठी घेऊनच आला. त्यांना साधू संतांच्या बद्दल खूप द्वेष होता मनामध्ये. काठी घेऊन आला. तर नारद मुनी पण पळून आले आणि अंबरीश महाराज पण पळून आले तिथं. नंतर ज्यावेळी त्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर चित्रगुप्ताने त्यांनी आयुष्यात काय काय केलं होतं त्या घटना सगळ्या सांगितल्या. तर सगळ्या पापमय घटनाच होत्या. आणि त्या पापमय घटना ज्यावेळी आपला मृत्यू होतोय आणि आपला आत्म्याला चित्रगुप्ताच्या समोर उभा केलं जातंय आणि तिथं सगळं बघितलं जाते की आयुष्यभरात त्यानं काय कर्म केली ह्या जीवात्म्यानं, ते सगळे तिथं आपल्या समोर दिसायला लागतात. आपल्याला सिनेमा कसं बघतोय मी टीव्हीवर जसं बघतोय तुमच्या आयुष्यात आपल्या आयुष्यात आपण काय काय कृत्य केली, काय काय कर्म केली ते सगळे दिसतात. तर ही सगळी पापमय कर्मच होती. आणि त्यामध्ये मध्येच नारद मुनीचं दर्शन झालेलं होतं तिथं. ते चित्रगुप्त विचार करले एवढे सगळे पाप कर्म केले पण याने नारद मुनीचं दर्शन घेतलंय, आता याचं काय फळ मिळणार. मग चित्रगुप्त म्हणाले आता यमराजांना विचारूया. यमराज म्हणाले हे माझ्याकडून काय याचं उत्तर मिळत नाही आहे, तिथून आपण ब्रह्मदेवांच्याकडे जाऊ. मग त्यांनी ब्रह्मदेवांच्याकडे गेले. ब्रह्मदेवांना सांगितलं की असंच सगळ्या घटना घडल्यात आणि एकदा यांचं नारद मुनीचं दर्शन यांना झालंय, त्याचं फळ काय असेल. तर ब्रह्मदेव म्हणले आपण शिवजींच्याकडे जाऊया, मी पण याच्यात सांगायला असमर्थ आहे. मग शिवजींच्याकडे गेले. शिवजी पण म्हणा लागले मी पण सांगायला असमर्थ आहे, आपण विष्णूंच्याकडे जाऊया. मग शिवजी, ब्रह्मदेव, नंतर तुमचे तो आत्मा आत्मा जो आत्मा तिथं नेऊन उभा केला होता तो आणि यमराजे सगळे सगळे मिळून कुठे गेले, हिंच्याकडे गेले, विष्णूंच्याकडे गेले आणि विष्णूंच्या समोर मांडलं की असं असं घटना घडलेली आहे, याचं थोडा जो संज्ञाना मिळालाय किंवा दर्शन मिळालंय साधूंचं, त्याचं फळ काय. तर ते म्हणाले ठीक आहे, त्याला इथेच ठेवून जावा, तुम्ही आता तुमच्या तुमच्या कार्य करायला तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटकडे जावा, विभागाकडे, आणि हा इथेच राहू दे. म्हणजे नुसता साधूचा संग थोडस दर्शन झालं होतं तर विष्णूने त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले आणि या सगळ्यांना पाठवून दिलं. म्हणजे साधूंचा लव मात्र साधू संघ त्यांचा जो झाला होता त्याचं फळ काय झालं, त्यांना भगवंतांचं वैकुंठ प्राप्त झालं त्या जीवात्म्याला. ही झाली अंबरीश महाराज जे भगवतींची कथा. असंच कृष्ण लीलेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे नल कुबेर आणि मणिग्रीव ही जी कुबेराचे दोन पुत्र होते आणि ज्यांचे आई वडील धनाढ्य असतात त्यांची मुलं ही जरा बिघडलेली असतात, हे सर्वांना माहितीच आहे. आणि देवी देवतामध्ये पण तेच झालेलं आहे. नल कुबेर जे मणिग्रीव आहेत ते कृष्ण लिहिलेत ही गुणाची मुलं कुबेराची मुलं. तर यांच्याकडे संपत्ती भरपूर होती, ऐश्वर भरपूर होतं. यांच्यामुळं ती थोडीशी वाम मार्गाला लागलेली होती आणि स्त्री आणि मदिरा ह्याच्यामध्ये ते डोबलेले असतात कायमचे, त्याच्यामध्ये व्यस्त असतात. तर एक दिवस स्त्रियांच्या बरोबर ते क्रीडा करत होते सागरामध्ये आणि नदीमध्ये, आणि मग तिथून नारद मुनी जात असताना नारद मुनीच्या ध्यानात आलं की इथं हे लग्न क्रीडा करायला तर ही मुलं कोणाची, कुबेरांची. आणि ह्यांचं कर्तव्य काय, भगवंतांची भक्ती करणं किंवा देवी देवतांना साजेसं कार्य करायचं. आपल्या वडिलांच्या वडील जे भगवंताचे भक्त आहेत, देवी देवतांसाठी कुबेराचं ते कार्य करतात, पण ते भगवंताचे भक्त होते तर त्यांचं कार्य सोडून, ते कार्य करायचं सोडून हे काय कार्य करतात. तर नारद मुनींना वाटलं की ह्यांचा आता उद्धार केला पाहिजे. कारण जे साधू संत असतात ते कृपाळू असतात, खूप बद्ध जीव जे दुःख भोगतात त्यांच्यावरती खूप कृपा करतात ते, आणि ते कृपा करतात म्हणूनच आपला उद्धार होत असतो. आणि त्यांना वाटतंय की आता ह्याच्यावरती कृपा आपण केली पाहिजे आणि याचा उद्धार केला पाहिजे. म्हणून तिथं नारद मुनी जवळ गेल्यानंतर त्या ज्या स्त्रिया त्यांच्याबरोबर नग्न अवस्थेत स्नान करत होत्या त्या मात्र लाजल्या आणि घेऊन आपापली वस्त्र धारण केली आणि त्यांनी लपून बसल्या. पण हे जे लंग तसेच नग्न राहिलेले होते दोघेही, त्यांच्यावरती काही परिणाम झाला नाही. त्यावेळेस ते नारद मुनी ठरवले की आता यांचा उद्धार केल्याशिवाय पर्याय नाही, यांचा उद्धार झालाच पाहिजे. म्हणून त्यांनी शाप केला त्यांना की तुम्ही कृष्ण लीलेमध्ये अर्जुन वृक्ष व्हाल. अर्जुन वृक्ष होऊन भगवंतांचं जे नंद महाराजांचं ग्राम आहे, घर आहे, महल आहे, त्याच्या समोर तुम्ही जुडवे वृक्ष होऊन थांबाल. तिथं त्यांनी शाप दिला.
आता नारद मुनीने जरी शाप दिला तरी त्या जीवाच्यासाठी ते वरदानच होतं. हे आपण अनेक अनेक कथेतून पाहतो की तो जो शाप असतो ते आपल्याला शाप वाटतो, प्रत्यक्षात त्या जीवाचा उद्धार व्हायसाठी अशा जे भगवंताचे पार्षद असतात किंवा भगवंत असतात, हे जे शाप असतात ते वरदानच ठरलेले असतात. म्हणून मग ते नग्न वृक्ष म्हणजे काय, वस्त्र धारण करत नाही, काही नाही, नग्नावस्थेत थांबलेले असतात. तसे हे जे कुबेर, नर कुबेर आणि मणिग्रीव जे होते, कुबेराचे दोन पुत्र, ते कृष्ण लीलेमध्ये नंदबाबांच्या घराच्या समोर दोन जुडवे वृक्ष होऊन थांबले. नंतर मग ज्यावेळी त्यांनी गयावया करायला लागले, त्यांना भानावर आले ते किंवा नारद मुनीने आम्हाला शाप दिला आणि आपल्याला त्या शापाचा परिणाम व्हावा लागणार, त्यावेळी ते गयावया करायला लागले. आणि नारद मुनींना पण त्यांची दया आली आणि त्यांनी सांगितले की हा जरी शापाना तुम्ही तिथे वृक्ष बनला तर साक्षात भगवंतांचं तुम्हाला दर्शन होईल आणि त्यांचा स्पर्श होईल म्हणून सांगितले आणि तुमचा उद्धार होईल. म्हणून मग ते वृक्ष झाल्यानंतर ही जी लीला घडली, दामोदर लीला, ही फक्त त्या नर कुबेर आणि मणिग्रीवच्या उद्धारासाठी लीला भगवंतांनी घडवली आणि त्यांचा उद्धार करणं भगवंताच्या दृष्टीने महत्वाचं नव्हतं. आपले जे पार्षद आहेत नारद मुनींच्या सारखे, त्यांचे शब्द सत्य करण्यासाठी ती लीला घडली गेली. आणि ज्यावेळी भगवंतांना बांधलं गेलं दामोदर लीलेमध्ये, द्रौपदी यशोदाने बांधलेलं होतं, त्यावेळी त्या उखळाला आणि ते उखळ ढकलत 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 भगवंताने कुठे घेऊन गेलं, त्या दोन्ही वृक्षाच्या मध्ये नेलं. आणि ज्यावेळी तो उखळ तटलं, त्यावेळी भगवंतांनी जोर दिला, त्यावेळी ते दोन्ही वृक्ष खाली तुटून पडले. मोठा आवाज झाला. फार मोठी कथा आहे, मी फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय. तर ज्यावेळी ते दोन्ही वृक्ष पडले तर त्यातून दोन हे दैदिप्यमान तेज असणारे दोन देवता देवपुरुष आले त्यातनं आणि त्याने भगवंतांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना प्रदक्षिणा केली आणि त्यांचा उद्धार झाला आणि परत ते आपलं कर्तव्य करायला लागले. अशा प्रकारे नारद मुनींच्या मुळे त्या नल कुबेराने मणिग्रीवचा उद्धार झाला. तर असे जे ऋषीमुनी शाप देतात आपल्याला, ते आपल्याला वाटतात शाप आहेत, पण ते उद्धार करण्यासाठी असे ते शाप नसतो, तो आपल्या उद्धारासाठी दिलेलं वरदान असते. अशा पद्धतीने नल कुबेराने मणिग्रीवचा उद्धार झाला होता. असंच परत एकदा जे साधू संघाचा परिणाम काय, साधू संघाचं फळ काय, हे शंका ज्यावेळी नारद मुनीने भगवंतांना विचारली होती, त्यावेळी भगवंत हसले गालातल्या गालात आणि त्यांनी सांगितलं की तुला मी समजून सांगेन ती कथा. तर एकदा नारद मुनींना हे प्रश्न विचारल्यानंतर भगवंत म्हणाले, नारद मुनी, नारदजी तुम्ही असं असं इथं या भूलोकामध्ये जावा, पृथ्वीतलावरती, आणि तिथं अमुक अमुक एक भागात, एक समजा उदाहरणार्थ घेऊया आपण, टिळेकर नगर मध्ये जावा आणि टिळेकर नगर मधलं अमुक अमुक इथे एक गटर आहे, त्या गटारात दोन गटारीतले किडे आहेत, ते तिथे वळवळत आहेत, तर त्या किड्यांना हा पहा आणि फक्त या तुम्ही. तर नारद मुनींना वाटलं की मी भगवंतांचा प्रिय भक्त आहे आणि भगवंत मला असलं कार्य का सांगायला लागले, थोड्या वेळ समजे ना, असं काय सांगतात का रे मला, काय माझं चुकलं. पण ठीक आहे, भगवंताने आज्ञा दिलेली आहे, पण आपण ती केलीच पाहिजे. येतात ते जरी पत्ता सांगितलेला असतो, टिळकर मधला अमुक अमुक भाग, त्या या गटारीमध्ये जाऊन आणि त्या गटारीतले जे दोन किडे असतात त्यांनी पाहिलं आणि आलं, आणि ज्यावेळी त्यांनी दर्शन झालं यांचं, ते किडे दोन्हीही मृत्यू झाले, म्हणजे मेले. तर हे नारद मुनींच्या समोरच घटना ही घडते. नारद मुनींना खूप दुःख झालं, अशी काय घटना घडली, असं काय माझ्या हातून घडलंय जेणेकरून माझं दर्शन झाल्या झाल्या त्या दोन्ही किड्याचा मृत्यू झाला. अत्यंत दुःखी झाले आणि आले परत. पण ठीक आहे, भगवंताने हे जे कार्य सांगितले ते केलं तर पाहिजे. आता त्याचं काय फळ मिळेल ते आपण बघायला पाहिजे. आमच्या इथे पाठीमाग ते दसऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे त्याचा मोठा आवाज येतोय, पण आपल्याला सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा, आपण सहन करत करत शक्य होईल तेवढा ऐकूया. मग ते किडे मेले, त्यानं नारद मुनी दुःखी झाले पण आले भगवंतांच्याकडे. भगवंतांनी विचारलं, दर्शन दिलं त्या किड्यांना? हो. पण ते दुःखी झाले होते आतल्या असं, ते किडे मृत झाले. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. नारद मुनी थांबले समोर भगवंतांच्या. मग नारद मुनींना भगवंतांनी सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही दुसऱ्या एका भागामध्ये जायला सांगितलं, सुखसागर नगर समजूया, सुखसागर नगर मध्ये जावा आणि तिथं अमुक अमुक या गल्लीमध्ये दोन कुत्र्याची पिल्लं आहेत,
कुत्री जवळ बसलेले आहेत, त्यांना नुसतं बहाने या तुम्ही. नारद मुनी म्हणाले, मी ब्रह्मर्षी भगवंताचा शुद्ध भक्त आणि भगवंत मला असं का परीक्षा केल्यात, माझी काय चुकावालेत केलेले आहेत, मी माझं काय प्रारब्ध आहे. तर नारद मुनी गेले, तिथं पाहतात तर तिथं 2 कुत्र्याची पिलं होती, आईच्या कुशीत झोपलेली होती. आणि ज्यावेळी नारद मुनी त्यांना पाहिलं त्यावेळी ते दोन्ही कुत्र्याची पिले मृत्यू झाली. मग आणि परत नारद मुनी दुःखी झाले, आता काय करायचं, भगवंताने तरी कार्य सांगितले, पण माझं दर्शन घेतल्यामुळं ती जे प्राणी सगळे मरायला लागले, त्याचं पाप मला कसं भोगायला लागेल. ठीक आहे, भगवंताचं कार्य आहे, भगवंत सांगतात म्हणजे आपण कार्य केलं तर पाहिजे. परत आले नारद मुनी, काय झालं, दर्शन घेतलं, दर्शन दिलं, हो हो दर्शन दिलं, दर्शन घेतलं, कुत्र्यांना पाहिलं तर मी हो, पण कसं सांगणार आता, ते कुत्रे मृत झालेत, मला ते दुःखी झाले. नारद मुनी परत थांबले. नारद म्हणले, आता असं करा, कोंडव्यामध्ये जावं आणि अमुक अमुक या गल्ली जाऊन तिथे गाईला वासरू झालेलं आहे, त्या वासरांना पहा तुम्ही आणि या. नारद मुनींच्या तर मनात विचार होता, आता कसं जायचं आणि काय करायचं. आतापर्यंत या 2 घटना अशा घडलेल्या आहेत. तिथं परत गेले, कोंडव्यामध्ये जिथं सांगितलं होतं पत्ता तिथे गेले आणि दर्शन दिलं त्या गाईच्या पिलाला, आणि थोड्या वेळानं ते गाईचं वासरू पण मृत झालं. मग तर खूपच दुःख झालं नारद मुनींना, गाईचं वासरू माझ्या दर्शनानं मुक्त झालं, ह्याच्यासारखा कठीण प्रसंग कुठला असेल, असं म्हणून ते दुःखी झाले. परत भगवंतांच्याकडे आले, भगवंतांनी सांगितलं, भगवंतांना असं घटना घडली. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, आता तुम्ही अमुक या गावामध्ये जावा आणि तिथं राजवाड्यामध्ये जाऊन तिथे एक राजकुमार आहेत, त्यांना तुमचं दर्शन घ्या आणि या. मग नारद मुनी निघाले. नारद मुनीच्या मनात अजिबात जायची इच्छा नव्हती. पहिल्यांदा ते गटारीचे जे किडे होते ते मेले, त्यानंतर कुत्र्याची पिले मेली, त्यानंतर गायचं वासरू मेलं. तर राजकुमारांना दर्शन देऊन त्यांचा जर मृत्यू झाला तर माझ्यासारखा म्हणजे हे दुःख मी सहन करू शकणार नाही. तर काय करायचं, पण भगवंतानी कार्य सांगितलं. त्या राजवाड्यात गेले. मग राजवाड्यात गेल्या गेल्या नारद मुनी गेल्या गेल्या समोर राजकुमार आले आणि दंडवत प्रणाम केला भगवंतांना, हे नारद मुनींना, आणि खाली मान घालून राहिले. तर त्यावेळी नारद मुनी म्हणाले, तर ह्याचा पण मृत्यू होतो काय की काय. नारद मुनी चिंतित होते. तोपर्यंत त्यांनी विचारलं, मला ओळखलं का स्वामी. तर नारद मुनी म्हणजे ध्यानात आहे ना. मग म्हणाले, मीच तो गटारीतला किडा, ज्या गटारीच्या किड्याला तुमचं दर्शन झाल्यामुळे मी कुत्र्याच्या जन्माला आलो, ज्या कुत्र्याला तुमचं दर्शन झाल्यामुळं मी गाईचं पिल्लं बनलो, आणि ज्या गाईच्या वासरांना तुमचं दर्शन झाल्यामुळे मी आज राजकुमार झालोय आणि या मनुष्य जन्मात आलेला आहे, आणि हा तुमच्या साधूच्या दर्शनाचा परिणाम आहे असं म्हटले. आणि आता मी आयुष्यभर तुम्ही जे उपदेश द्याल त्याप्रमाणे मी भगवंतांची भक्ती करेन असं त्याने वचन दिलं. मग नारद मुनी आले आणि भगवंतांच्या चरणी दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले, भगवंता, तुमच्या मनात काय चाललेले असेल, तुमची जी कृपा, तुमचं जे दिव्य व्यक्तिमत्व आहे त्याचा मी अंदाज कधी करू शकत नाही, तुमचा भक्त असलो तरी. तर तुम्ही एवढे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, तुमच्या डोक्यात काय चाललंय, तुमच्या काय आयडिया चाललेल्या असतात, समयाची पात्रता माझ्यामध्ये नाही. म्हणजे ह्या साधू संघाचा नारद मुनीचं दर्शन झाल्यामुळं एक गटारीतला किडा काय झाला, अगोदर कुत्र्याची पिलं बनला. कुत्र्याची पिल्लं दर्शन साधू संघाचं झाल्यानंतर ते गाईचं पिल्लू झालं, गाईचं वासरू झालं, आणि गाईच्या वासराला भगवंत नारद मुनीचं दर्शन झाल्यामुळे ते एक राजकुमार बनला, जो भगवंताचा शुद्ध भक्त होता. तर असे ही साधू संघाची एवढी थोरवी आहे. अशा पद्धतीनं साधू संघ झाल्यामुळं त्या एका गटारीतल्या किड्याचं कशामध्ये झालं, कशाचा जन्म, कुठल्या जन्मी आला, तो मनुष्याच्या जन्मी आला आणि ते शुद्ध भगवंताचे शुद्ध बनले. असं हे साधू संघाचा परिणाम होत असतो. आता आपल्याला जे ज्ञान भागवतांच्याकडून मिळतंय, हे ज्ञान कुणी अगोदर उपलब्ध करून दिलं, भगवंतानी नारद मुनींनी चतुष्कुमाराकडून हे भागवतांचं ग्रंथाचा उपदेश मिळाला, आणि नंतर व्यासदेवानं त्याचं पुनरुत्थान केलं, आणि ते आज भागवतम असल्यामुळं आम्ही हे जे भागवतम वाचतोय आणि भगवंताच्या लीला वाचतोय, भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ज्या लीला वाचतो, ते कोणामुळं, नारद मुनींच्या मुळे. तसं दक्ष, जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, दक्ष, हे जी प्रजा वाढवली त्याच्यामध्ये दक्षाचा खूप मोठा हिस्सा आहे. तर ह्या दक्षांना, यांना प्रजा निर्माण करण्यासाठी भगवंतांचा आदेश होता.
आणि ह्या दक्षाना 10,000 पुत्र झाले. आणि ते 10,000 पुत्रांना दक्षाने सांगितले की तुम्ही असं ज्ञान प्राप्त करा जेणेमुळे उत्तम प्रकारची संतती या पृथ्वीवरती निर्माण होईल, जे भगवंताचे भक्त असतील अशी संतती निर्माण करा असं सांगितलं. असं सांगून त्यांना पाठवून दिलं. मग हे दक्ष ची 10,000 पुत्र होते, हे तपस्या केले आणि तपस्या करून बाहेर पडणार तोपर्यंत तिथं नारद मुनी आले. आणि नारद मुनीने त्यांना सांगितलं की तुमच्या वडिलांनी सांगितलंय की तुम्ही विवाह करा आणि असे पुत्र अशी संतती निर्माण करा जे ही जगाची उत्पत्ती वृद्धिगती होईल आणि भगवंताचे भक्त पण होतील. त्यांना नारद मुनीने असा आशीर्वाद दिला, त्यांना ज्ञान दिलं की तुम्ही ह्या भानगडीत पडू नका म्हणाले. तुम्ही जंजाळात पडू नका आणि तुम्ही भगवंताचे शुद्ध भक्त व्हायसाठी वैराग्य पत्करा, संन्यास धर्म स्वीकारा आणि तुमच्या वडिलांचा आदेश जरी पालन केला नाही तर भगवंतांची तुम्हाला कृपा होईल, भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल. त्यामुळे 10,000 पुत्र होते ते नारद मुनीच्या उपदेशाने सगळे साधू बनले. साधू बनल्यानंतर इकडे दक्ष पिता वाट बघत होते कधी माझी मुलं येतील, कधी माझी मुलं येतील. त्यानंतर दक्षांना समजलं की ही 10,000 पुत्रांना नारद मुनीने उपदेश केला आणि सगळे साधू बनले. मग तर पारा चटला यांचा दक्षांचा. आता काय करायचं? ठीक आहे, आता नारद मुनी केलंय ते नंतर बघूया. आता पुढं प्रथम कार्य आपलं काय? आणि 1,000 पुत्र जन्माला आले. 1,000 पुत्र जन्माला आले, त्यांना पण तोच उपदेश दिला. वडिलांनी तेच सांगितले की असा असा तुम्ही विवाह करून घ्या, त्याच्यावर ज्ञान प्राप्त करा, तप करा, विवाह प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा आणि नंतर अशी संतती निर्माण करा की ज्या सृष्टीची पुढे उत्पत्ती व्हावी यासाठी किंवा सृष्टीची पुढं चलन कार्यभार चालावा अशा दृष्टीनं संतती उत्पन्न करा. मग हे हे 1,000 होते ते पण साधू पण नाही, हे 1,000 सुद्धा आपले तप करून असं ज्ञान, वैदिक ज्ञान प्राप्त करून जनसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायसाठी घरातून निघून गेले, म्हणजे वडिलांनी पाठवलं. हे नारद मुनींना माहित झालं. नारद मुनींनी त्यांना पण 1,000 गाठलं आणि त्यांना तुमच्या मोठ्या भावाने काय केलं हे सांगून दिलं आणि जे मोठे भाऊ करतात त्याच्यावरती आपण चालत, त्याच मार्गावरती आपण चालत जाणं हे लहान भावाचं कर्तव्य हे समजून सांगितलं. नंतर मग हे 1,000 होते ते पण साधू बनले आणि हे ज्यावेळी दक्षांना समजलं तर दक्षाचा पारा खूप पसरला. काय करायचं म्हणलं, ह्या नारद मुनीने आमच्या सगळ्या मुलांना साधू बनवून टाकला, तुम्ही काय करायचं? त्यानंतर मग दक्षाने मुलं जन्माला द्यायचं सोडून दिलं. त्यांना 60 कन्या झाल्या दक्षाना. 60 कन्याच त्यांनी जन्माला घातल्या आणि ह्या 60 कन्यांना सगळे जे अनेक अनेक मरीची, कश्यप, अत्री, देवल, वशिष्ठ आदी जे मुनी होते ह्या 60 कन्या त्या ऋषींना दिल्या आणि त्याच्यापासून मग यांच्यापासून या ऋषींच्या पासून ही जनसंख्या वाढत गेली, अनेक अनेक पुत्र प्राप्त झाले, मनोगण वगैरे सगळं. तर अशा पद्धतीनं ह्या 60 कन्यांच्यामुळे ही जी आताची उत्पत्ती झाली ती पुढे झाली. मग नंतर नारद मुनी ज्यावेळी भेटायला आले, आता एवढा प्रताप केलेला आहे, घडलेला आहे सगळा, ते काय नारद मुनींना माहित नव्हतं? माहित होतं की. तरी पण नारद मुनी त्यांना भेटायला दक्षाला, आणि ज्यावेळी दक्षाला नारद मुनी भेटले त्यावेळी दक्षाने शाप दिला की माझ्या पहिल्या 10,000 पुत्रांना पण तू साधू बनवलंस, पुढच्या 1,000 पुत्रांना पण साधू बनवलंस, तर तुला मी शाप देतो की कुठंही तू गाईचं आपण दूध काढत असतो तेवढंच, जेवढा वेळ लागतो तेवढेच मिनिटं तू कुठं पण थांबू शकशील, तुला कुठेही थांबू शकणार नाहीस तो, असा शाप दिला. म्हणून नारद मुनी सदैव भ्रमण करत असतात, कुठेही थांबत नाहीत एका ठिकाणी. तर हा जो प्रभाव झाला हे प्रकार जे घडला कशामुळे, हे नारद मुनींचा प्रभावामुळे हे सगळं घडलेलं आतापर्यंत. आणि नारद मुनींनी जिथं जिथं त्यांनी भाग घेतला तिथं तिथं त्या जनतेला भगवत प्रेमाचं ज्ञान देऊन त्यांना भगवंतांचे भक्त बनवलेले आहेत. आता हे भागवत म्हणजे पहिलं लिहिलं गेलं ते चतुष्कुमाराने सांगितलं, पण त्यानंतर हे ज्ञान त्यांनी नारद मुनींनी व्यासदेवांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे जीव निर्माण आहेत हे जीव बद्ध जीवातून मुक्त होऊन भगवंताची भक्ती करून भगवद्धामात जातील, असं साहित्य तो लिहि म्हणून व्यासदेवांना सांगितलं. मग व्यासदेवाने भगवंताची भक्ती करून भगवंतांच्या प्रेरणेनं 18 पुराण लिहिली, महाभारत लिहिलं, रामायण लिहिलं, 18 पुराण लिहिली. आणि ही पुराणं लिहिल्यानंतर
त्यांनी विचार करू लागले की आता मी जे साहित्य लिहिलेलं आहे ह्याच्या आधारे हे सगळे बद्ध जीव आहे ते भगवंताचं प्रेम प्राप्त करून भगवत धामाला जातील. पण एवढं सगळं साहित्य लिहिल्यानंतर सुद्धा त्या व्यासदेवांना आनंद मिळत नव्हता. आपण एखादं चांगलं काय सत्य कार्य केलं की आपल्याला एक आत्मिक आनंद मिळत असतो, तो आनंद मिळत नव्हता. असं का होतंय, असं का होतंय, असं दुःखी होते ते. आणि मग ह्या दुःखातून मला आनंद का मिळत नाही, एवढं मी जीवाच्या कल्याणासाठी हे कार्य केलं पण याच्यामुळे आनंद का मिळत नाही. तर ह्या चिंतेत असताना आणि अशी जी चिंता शिष्याची असते ते गुरुंना समजते. गुरुचं आंतरिक जे गुरुचं ज्ञान असते त्यांना समजते गुरुंना की माझा शिष्य दुःखी आहे. आणि मग तिथं नारद मुनी प्रकट झाले आणि नारद मुनींना व्यासदेवाने आपल्या व्यथा सांगितल्या की असं असं मी आपण सांगितलं तर त्याच्याप्रमाणे सगळं मी साहित्य लिहिलेलं आहे, पण मला आनंद मिळत नाही, आंतरिक आनंद मिळत नाही, असं का होत असावं. तर नारद मुनी त्यांना म्हणाले तुम्ही 18 पुराण जी लिहिली का नाही, 18 पुराण हे 18 वेगवेगळ्या देवी देवतांना देवी पुराण, शिवपुराण अशी वेगवेगळ्या त्यांची तुम्ही महती गायलेली आहे. शिवपुराणामध्ये शिव कसे श्रेष्ठ आहे ते सांगितले, देवी पुराणामध्ये देवी कसे श्रेष्ठ आहे सांगितलं, पण ह्याच्यात भगवंताची स्तुती तुम्ही कुठंच केली नाही, भगवंताच्या बद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. तर हे जे ह्याच्यावरती कोण आहेत, सर्वश्रेष्ठ वरती पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, या भगवंताच्या बद्दल तू माहितीच नाही, तुला आनंद कसा मिळणार म्हणाले. मग म्हणून ही पुराण जी आहेत ना, या पुराणाच्या पेक्षा याच्यावरती श्रेष्ठ असा एक ग्रंथ तू तयार कर ज्याच्यामध्ये भगवंताची सिद्ध भक्ताची माहिती सांगितली असेल आणि भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलेलं असेल, ज्यांचं श्रवण करून हे बद्धजीव भगवंतामा जातील, भगवंतांचं प्रेम प्राप्त करतील, असं भागवतम लिहिलं. आणि मग त्यांच्या आज्ञेनुसार व्यासदेवाने श्रीमद भागवतांचं वर्णन लिहिलं, भागवत ग्रंथ भागवतम ग्रंथाची निर्मिती केली. तर हे वैदिक साहित्य जे आहे वृक्ष समजला तर त्याच्यावरती येणारं सर्वश्रेष्ठ गिफ्ट काय असते, वृक्षाचे फळ. तर या सर्व ग्रंथांचं, वैदिक ग्रंथांचं सर्वश्रेष्ठ फळ म्हणजे वैदिक वृक्षाचं श्रीमद भागवतम. श्रीमद भागवतमला ग्रंथराज म्हणतात. आणि ह्या श्रीमद भागवतम हे अमल ग्रंथ आहे, अमल, त्याच्यामध्ये मल कुठंच नाही आहे. जो पण या श्रीमद भागवतमचं श्रवण करतो तो भगवंतांचं प्रेम प्राप्त करून भगवंताच्या धर्माला जातो. पण हा ग्रंथ नुसता घरी नेऊन ठेवायचं नाही, त्याचं श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आणि ते गुरु शिष्य परंपरेतून जे गुरु असतात त्यांच्याकडून ते समजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्याचा वेगळा अर्थ काढायला नको. त्यासाठी अशा गुरु शिष्य परंपरेतून गुरूंच्याकडून ते ज्ञान संपादन करायला पाहिजे. अशा पद्धतीनं हे व्यासदेवाने 18 पुराण आणि महाभारत, नंतर रामायण ह्यासारखे ग्रंथ लिहिल्यानंतर हा भागवतम जो ग्रंथ लिहिला, हा सगळ्या पुराणांचा, सगळ्या वैदिक शास्त्राचा अर्थ आहे ते आणि परिपक्व फल आहे. आणि हे जे भागवतम, ज्यांच्या घरी भागवत श्रीमद भागवतम ग्रंथ आहे, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात गीता भागवतम पठण केलं पाहिजे. तर हे ज्यांच्या घरी भगवद्गीता आहे आणि भागवतम ग्रंथ आहे त्यांच्या घरी साक्षात भगवंतांचा वास असतो. म्हणून असे ग्रंथ आपल्या घरी ठेवले पाहिजेत. आणि ठेवले पाहिजेत म्हणजे पॅकिंग तसंच पॅक करून ठेवायचं नाही, त्याचं श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आता ज्यावेळी भगवद्गीता हे कोणी कोणाला सांगितली, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. म्हणजे भगवद्गीतेचा श्लोक वाचणे म्हणजे डायरेक्ट भगवंतांच्या बरोबर आदान प्रदान असते. म्हणून आपण एक असा संकल्प केला पाहिजे, कमीत कमी भगवद्गीतेतला एक श्लोक तर दररोज मी वाचेल, तसंच भागवतांचा एक श्लोक तरी वाचेल. आणि तो श्लोक वाचल्यानंतर जर आपल्याला समजलं नाही तर आपले जे असे गुरु शिष्य परंपरेतले प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असतात त्यांच्याकडून आपण ते समजून घेतलं पाहिजे. असं जर केलं तर आपल्याला भगवत प्रेम प्राप्त होईल आणि आपण या दुःखाच्या हे जे डोंगर मध्ये सागर आहे त्याच्यातून तरून जाऊ. ह्यासाठी अशा ह्या कथा आपण सवाल केल्या पाहिजे. आता ह्या ज्या मी कथा सांगितल्या तुम्हाला मी 8 कथा सांगितल्या, अशा अनेक अनेक कथा आहेत. तर पुढे ज्यावेळी परत एकदा मला कधी संधी देईल तर अशाच नारद मुनीने अनेक कोणाकोणावरती कृपा केली, कोणाकोणाला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडून भगवंताच्या भक्तीत लावलं, त्याच्याबद्दल आपण कथा आपण परत कधी करू. आता टाइम झालेला आहे, 2-3 मिनिटं 4 मिनिटं झालेली आहेत. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. हरे कृष्ण.